दिवसाच्या सुरुवातीला नागपुरातून मोठी बातमी। नागपूर जिल्ह्यातील नरखेड बाजार समितीवर अनिल देशमुख गटाचंच वर्चस्व कायम राहिलेलं आहे। नरखेड बाजार समितीमध्ये अनिल देशमुख गटाचे सभापती कायम राहणार आहेत। अविश्वास प्रस्ताव पारित व्हायला 11 मतं गरजेची होती, पण आशिष देशमुख गटाला फक्त 10 मतं मिळाली आणि आशिष देशमुख गटाचं एक मत अवैध झाल्यानं अनिल देशमुख गटाचा सभापती कायम राहिलाय। आशिष देशमुख गटानं इथे पूर्णपणे ताकद लावली होती, मात्र त्यांना विजय प्राप्त करता आलेला नाहीये, कारण अनिल देशमुख गटाचंच वर्चस्व कायम राहिलं असल्याचं पाहायला मिळतंय। नरखेड बाजार समितीमध्ये अनिल देशमुख गटाचे सभापती कायम राहणार आहेत। अविश्वास प्रस्ताव पारित व्हायला 11 मतं गरजेची होती, मात्र आशिष देशमुख गटाला केवळ 10 मतं मिळाली। आशिष देशमुख गटाचं एक मत अवैध झाल्यानं अनिल देशमुख गटाचा सभापती कायम राहिलेला आहे। तर आपण पाहतोय आशिष देशमुख गटानं इथे पूर्णपणे ताकद लावलेली होती। काका पुतणे आमने सामने आलेले पाहायला मिळाले। नागपूर जिल्ह्यातील नरखेड बाजार समितीवर अनिल देशमुख यांच्याच गटाचं वर्चस्व मात्र अजूनही कायम राहिलेलं आहे, कारण नरखेड बाजार समितीमध्ये अनिल देशमुख गटाचे सभापती कायम राहणार आहेत। आणि या संदर्भात आपण या क्षणाची अतिशय मोठी बातमी पाहतोय। अविश्वास प्रस्ताव पारित व्हायला 11 मतं गरजेची होती, मात्र आशिष देशमुख गटाला केवळ 10 मतं मिळाली आणि आशिष देशमुख गटाचं एक मत अवैध झाल्यानं अनिल देशमुख गटाचा सभापती कायम राहिलेला आहे। तर आशिष देशमुख गटानं इथे पूर्णपणे ताकद लावली होती। काका आणि पुतणे आमने सामने आलेले होते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, अनिल देशमुख गटाचंच वर्चस्व कायम राहिलं असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे आशिष देशमुख गटानं पूर्णपणे ताकद लावली होती, मात्र एक मत अवैध ठरवण्यात आलेलं आहे। नक्कीच ही दृश्य आपण